ठाण्यातील वीर सावरकर मैदान कोलवाड येथे 19 ते 26 मार्च या कालावधीमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन भव्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी धर्माचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते आणि मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। उत्सवादरम्यान नवदुर्गा, महालक्ष्मी यज्ञ, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 21 मार्च रोजी AVS ग्रुपतर्फे लहान मुलं आणि महिलांसाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी देखील सहभाग घेतला। 22 मार्च रोजी खेळात खेळ मानाच्या पैठणीचा हा कार्यक्रम जितेंद्र करंजेकर यांनी सादर केला। कार्यक्रमापूर्वी नवचंडी होम, हवन आणि आरती करण्यात आली। सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने उत्सव काळात दररोज मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजक सचिन भोसले यांनी दिली। काय वेगळं सांगू मी, माझ्याहून भाग्यवान आज कोणीच नाही असं मी समजेन, कारण का ॲक्च्युली माझ्या चित्रपटांचं प्रमोशन चालू आहे आणि खरंच वेळ नव्हता, 1 तासही वेळ नव्हता। आणि मला जेव्हा आमचे जे दुसऱ्या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत कल्पक सर, त्यांनी मला सांगितलं की चैत्र नवरात्र उत्सव आहे आणि ठाण्यात खूप मोठ्या पद्धतीने भव्य प्रतिष्ठानच्या वतीने तो होतो, आणि मग मी देवीलाच हाक मारली, म्हटलं काहीतरी कर, वेळ काढ माझ्यासाठी। आणि खरंच मी तुम्हाला सांगते, तिने ऐकलं माझं, ती नेहमीच ऐकते। आणि आजच्या दिवशी तिने मला छान असा वेळ दिला की मी आज निवांत इकडे आले, देवीचं दर्शन घेऊ शकले। त्यासाठी मी ॲक्च्युली सचिन भाऊ यांचे खूप आभार मानते की इतक्या मोठ्या पद्धतीने हा चैत्र नवरात्र उत्सव ठाण्यात होतोय आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आपली संस्कृती जपताय, त्यामुळे खरंच अभिनंदन। आपल्याकडे जर ठाण्यात बघितलं तर सर्वात जुना हा चैत्र नवरात्र उत्सव स्वर्गीय राम हेगडे साहेबांनी चालू केला होता। कोविड नंतर तो हातात घेऊन आपण पुढे त्याची पुनरागमन केली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल दररोजचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपण आयोजित करतो। आज या प्रभागातील लहान मुलांचा, मुलींचा किंवा महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा असे त्यांनी डान्समध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे। त्यांचे डान्स होणार आहेत, पाककलेचा स्पर्धा आहे, पाककला होणार आहे, खेळ पैठणीचा आहे, कन्यापूजन आहे, त्यामुळे विविध प्रकारचे खेळ, कीर्तन झालेलं आहे, त्यामुळे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण इथे आयोजित करतो। त्याच्याबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा आपल्याकडे आहे। नी रिप्लेसमेंट हे सोडून बाकी सर्व ऑपरेशन आपण मोफत करतोय, त्यामुळे हे इथल्या प्रभागातील नागरिकांना आणि ठाणेकरांना याचा लाभ मिळणार आहे।